नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे. तर नवीन अपडेट जी आहे ती लाडकी बहीण योजनेबाबत आहे. तर लाडकी बहीण योजनेच्या लिंकवर क्लिक केल्यावर 650 रुपये मिळणार अशी एक लिंक आहे, ती आता व्हायरल होत आहे. आणि ते जी लिंक आहे त्याचं सत्य नेमकं काय आहे आपण जाणून घेऊया. ती खरी आहे की खोटी हे आपण आता व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की जे आहे ते लिंक एक धोका असू शकते किंवा फसवणूकही असू शकते महिलांसाठी. तर सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेच्या नावाने एक लिंक व्हायरल होत आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर 650 रुपये खात्यात येतील असा दावा केला जात आहे. मात्र ती लिंक फेक असल्याचं समोर आलं आहे. म्हणजे आता लाडकी बहीण योजनेचे जे हफ्ते चालू आहेत, महिलांच्या खात्यात जमा होत आहेत हळूहळू, तर त्याच्यासोबतच एक लिंक आहे जी येत आहे महिलांना, आणि त्याच्यावर लिंकवर क्लिक केल्यावर 650 रुपये जे आहे ते तुमच्या खात्यात जमा होतील असं त्यांचं म्हणणं आहे, असं त्या मेसेजमध्ये सांगितलं जात आहे. परंतु ती लिंक जी आहे ती फेक आहे. कोणीतरी फ्रॉड करण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या अकाउंटमधले पैसे त्याच्यामध्ये जाऊ शकतात. तर त्याच्यामुळे महिलांनी अशा कोणत्याही याच्यामध्ये बळी पडू नये असं महिला सरकारने आवाहन केलेलं आहे. तर मात्र विश्वास न्यूजने केलेल्या आपल्या पडताळणीत व्हायरल लिंक फेक असल्याचं समोर आलं आहे. तर लोकांची फसवणूक करून त्यांचं आर्थिक नुकसान करण्याची ही वेबसाईट जी आहे ती लिंक व्हायरल होत आहे. तर व्हायरल होणारी लिंक खऱ्या लाडकी बहीण योजनेची लिंक नाही. त्यामुळे महिलांनी सावध राहावा. आणि फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट लिंक शेअर केल्या जात आहेत, त्याच्यामुळे तुम्ही लगेच विश्वास ठेवून त्याच्यावर क्लिक करू नका. तर व्हायरल दावा काय आहे, नेमकं काय आहे ते आपण जाणून घेऊया. तर फेसबुक युजर क्लेम युअर गिफ्ट ने 21 डिसेंबर 2024 रोजी एक व्हायरल पोस्ट शेअर केली आहे. पोस्टवर लिहिलंय की लवकर लिंकवर क्लिक करा आणि आपल्या खात्यात या योजनेअंतर्गत 650 रुपये हे रक्कम मिळवा. तर हे असं फेसबुक युजरने समोर आणलेलं आहे की हे जे आहे ते लिंक व्हायरल होत आहे. तर आता त्याची पडताळणी केली, मग त्याच्यामध्ये समोर काय आलं की त्या लिंकमध्ये नेमकं काय आहे. तर व्हायरल होणाऱ्या लिंकचं सत्य जाणून घेण्यासाठी विश्वास न्यूजने पोस्टमध्ये असलेला URL तपासला, आणि पोस्टमध्ये असलेला URL gadgetsphere.in आहे. तर भारत सरकारच्या URLमध्ये government.in असं असतं. म्हणजे जे URL लिंक जी असते त्याच्यामध्ये जे URL असतो त्याच्यामध्ये स्फिअर हे ते भारतामध्ये अलाउड नाही. ते आपल्या भारतामध्ये government.in अशी लिंक असते. तुम्ही कोणतीही लिंक चेक करा परत एकदा. तर आपल्या ह्याच्या पुढं काय असतं, URLची लिंक आणि त्याच्या पुढं government.in म्हणजे ती भारत सरकारची लिंक आहे असं त्याचं म्हणणं आहे. तर पडताळणीमध्ये हे समोर आलेलं आहे. तर ज्यावेळी खऱ्या वेबसाईटबाबत सर्च केलं त्यावेळी खऱ्या URLमध्ये cmladkibaheen.pmp.government.in असं आहे. तुम्ही अजूनही जाऊन चेक करू शकता की खरी लिंक कोणती आणि खोटी लिंक तुम्हाला समजून जाईल. तुमच्या URLमुळे भारतामध्ये URLचा .government.in असा वापर केलेला जातो. तर अधिक माहितीसाठी विश्वास न्यूजने सायबर एक्सपर्टनुसार अनुज अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की हॅकर्स हे लोकांना फसवण्याची प्रॉक्सी वेबसाईट वापरतात. तर या प्रकारची URL तयार केली जाते की लोकांना खरंच वाटेल की ही एक खरी वेबसाईट आहे आणि युजर सहजपणे त्यावर क्लिक करू शकतात. तर अशा परिस्थितीत लोकांची फसवणूक करणं सोपं जातं. परंतु आपण न तपासता अशा कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नये. तर ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण ज्या महिलांना पैसे आले नाही आहेत त्यांना असे मेसेज येतात, तर त्या महिला त्याच्यामध्ये चुकून लिंकवर क्लिक करतील आणि सगळे तुमच्या अकाउंटमधले पैसे जे आहेत ते जातील. फसवणूक होऊ शकते तुमची. तर आता यावर निष्कर्ष काय निघाला आहे, सरकारने काय सांगितलं आहे, तर हे जे तपासात लाडकी बहीण योजनेच्या नावाने व्हायरल केलेली लिंक बनावट असल्याचं समोर आलं आहे. तर लोकांची फसवणूक करून त्यांचं आर्थिक नुकसान करण्याची ही वेबसाईट आहे. तर महिलांनी याच्या बळी पडू नये. तर जी फेक लिंक शेअर केली जात आहे तर त्याच्यावर तुम्ही क्लिक करू नका कोणतेही, कारण सरकार अशी कोणतीही लिंक पाठवत नाही तुम्हाला की त्याच्यावर क्लिक केलं तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील. अशी कोणतीही लिंक नसते. त्यामुळे तुम्ही याच्या बळी पडू नका. तर यात आढळलं की लाडकी बहीण योजनेशी संबंधित एक फोटो वेबसाईटच्या वेबसाईटच्यावर पोस्ट केलेला आहे. तर खालच्या बाजूला असलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितलं जात आहे. त्यात असं सांगितलं की लिंकवर क्लिक केल्यानंतर खात्यात 1500 रुपये येतील. आणि विश्वास न्यूजने या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांच्या सिस्टीमने इशारा दिला आणि लिंक धोक्याचं असल्याचं सांगितलं. म्हणजे त्यांनी जेव्हा तपासलं तर तेव्हा त्याच्यामध्ये फ्रॉड आहे असं त्यांना समजत आलं. काहींना 1500 रुपयाची लिंक येते, काहींना 650 रुपयांची लिंक येते. तर असं कोणीही सरकार असं तुम्हाला एकही रुपये देत नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही लिंकनुसार सरकार तुम्हाला पैसे देत नाही. डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. त्यामुळे तुम्ही जे आहे ते या फ्रॉडला बळी पडू नका असं सरकारने आवाहन केलेलं आहे.
तर लाडकी बहीण योजनेवरून सोशल मीडियावर एक लिंक व्हायरल होत आहे, हे सगळं आत्ताच सांगितलं. ते 650 रुपये तुम्ही थेट खात्यात ट्रान्सफर होतील असा दावा केला जात आहे, तेच सांगितलं. तर अशी कोणतीही लिंक नाही आहे आणि सरकार असं कोणतीही योजना काढत नाही आहे की ते लिंक थ्रू तुम्हाला पैसे येतील, कारण जी लिंक आहे ती फ्रॉड आहे. त्याच्यामुळे महिलांनी बळी पडू नये असं सरकारचं वारंवार आव्हान आहे. तर अशी ही अपडेट होती, त्याच्यामुळे तुम्ही जे कराल ते जपून करा. आणि सरकार जे आहे ते ज्या हफ्ता आहे 6वा आणि 7वा, ज्या महिलांना 6वा हफ्ता मिळाला नाही त्यांना एकूणच 6वा आणि 7वा हफ्ता जो आहे तो तुमच्या खात्यात जमा होणार आहे, डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा होणार आहे. तुम्हाला कोणतीही लिंक शेअर केली जाणार नाही. सरकार जे आहे ते तुम्ही जे फॉर्म भरताना, जो अर्ज करताना जो तुम्ही डिटेल्स दिले त्यानुसार सरकार डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकत आहे. त्याच्यामुळे कोणतीही लिंक याच्यामध्ये येणार नाही आहे तुम्हाला. तर तुम्ही असं काही करू नका आणि तुमची फसवणूक होऊ शकते. त्याच्यासाठी सरकारने जे आहे ते नवीन अपडेट दिली आहे की महिलांनी सावध राहण्यासाठी तुम्ही कोणत्याही अशा प्रकारास बळी पडू नका. तर अशी ही माहिती होती. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.